तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललेलो गोठवली गावामध्ये श्री फावडे यांचे दर्शन घेण्यासाठी. आणि हे आमचे ऋषिकेश गमरे उल्फो पैलवान आमचे ते. आणि हे आमचे रायडर आहे, नाव आहे प्रणित जाधव. हा सॉरी, एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. आणि हे आमचे छोटे बंधू आई सावड लेट करतात बघू टायमाला. गजब बेइज्जती है. आता आपण चाललोय तर समीर दादाचा जरा गाडीचा काहीतरी विषय आहे, त्याच्यासाठी एकदा बघून येतो. म्हणजे कसं तू बोलला की बाबा आता आलो तर एवढं करून टाकू ना, भरपूर पुढे त्रास नको. हे आमचे आशिष गावगाले, आज आम्ही यांच्या गावी चाललोय. नमस्कार करा. थँक्स. हा, आणि हे आमचे समीर तांबे, यांना पण ओळखता असेल, स्पेशल रायडर आपले आणि युपीएलचे सिंगर असेल. आणि हे काय कामाचं नाही. गजब बेइज्जती है. दादा काय झालं तुमच्या गाडीला? नको ना लादाला काय विषय तर. हे काय झालंय? एल ओ अभी मेरे को समझ में आया इसका एक्चुअली प्रॉब्लम क्या है. आमचे जे बिनकामाचं महत्व आहे हे म्हणजे ते प्रमोद आवेरे. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. हे आमचे प्रणित जाधव, माझा पर्सनल ड्रायव्हर आहे. हा, गाड़ी स्टार्ट कर. 1 hour later. तर मित्रांनो हे आहे मानगाव. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. मानगाव म्हणजे मानगावचे कोण बोलले सर तुम्ही? मंदार जाधव. हा, मंदार जाधव हे मानगावचे आहे, पण त्यांना मी मिस करू इच्छितो. आणि हे आमचे फंडर हे आपले ऋषिकेश गमरे आणि प्रमोद आवेरे साहेब. हे मानगाव सरांचे तुम्हाला गाव आहे ते. हे मानगाव सर कोण? मानगाव सर नाही, मंदार. ओके, मंदार सर. सॉरी 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 काकांना सॉरी आडवा इडले. तर मित्रांनो आमचे प्रशिक्षक आहे पाठीमागे राहिलेले. सर आम्हाला जर मानगावचा महाडचा रवड दाखवा. हा सर. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? ते आमचे पाठीमागे आहे. आमचे गोवाले म्हणजे त्यांना आपण त्यांच्या घरी जाऊ आज. आणि आमचे पाठीमागे जे पैलवान आहे ते पाठीमागे राहिलेले आहे. 1 hour later. 3 हेल्मेट एका लॉकला लावलेत. आणि हे जे आमचे जे कलाकार आहेत हे आमचे जे रायडर आहेत प्रणित जाधव. ही त्यांची जे टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी आपण भारताच्या बाहेर जाऊन दिली नाही पाहिजे. थँक्स. लव यू. तर मित्रांनो आपल्या कंपनीला एक माणूस सापडलेला आहे, बघू शकता तू आता माझ्या बाजूला. हा बघा, हा कोण आहे ते? सोट्या उज्ज्वल लवळे. आणि आता मी चाललोय हे लेणी बघायला. चला. संगमाजवळ ही लेणी कोरलेली आहेत. पूर्वीच्या काळापासून या नदीच्या काठीचा प्रदेश व्यापारी दर्यावरती माल चढ-उतर करत असत. कुंभारली आणि भोरच्या घाटातून अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. व्यापारी घाटाच्या घाटावरून प्रत्येक पूर्वीच्या आपला खेकडा ब्लॉग मध्ये खेकड्याला घे. नहीं. आपल्याला आपण बघू शकतो की आपल्याला अजून एक मित्र आपल्याला सापडला आहे. हा म्हणजे आपला आहे कोण? हा आपला शेतकऱ्याचा मित्र. बघू शकता याला काय मित्र बोलतो आवड्या. आणि मी याला पकडणार आहे आता. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. गेला. आणि कोंबड्या पकडा, खेकड्या पकडा तुम्ही. हा काय फायदा तुमचा रे? बोल. तर हॅलो गाईज, आपण बघतोय गांधर कॉलनी आपण आलोय. तर इथं आपण बघू शकता स्ट्रक्चर. ही वरती जी दिसतात ती सगळी गांधरपाल्याची लेणी. आणि हा सगळा डोंगर आहे पूर्ण कातळामध्ये बांधलं. हे संपूर्ण कातळामध्ये बांधले. हे कोरलीत लेणी मित्रांनो. आणि याचं तुम्ही स्ट्रक्चर बघाल ना, हे दगड बघा, हा पूर्ण काळा दगड आहे. त्याचं हे साईडचं जे कट्टे आहेत ते बघा. त्यानंतर हे सगळं दगडामध्ये आहे. म्हणजे जे आपण पायऱ्या चढतोय त्या सगळ्या दगडामध्ये आहे. आणि कट्टे पण, म्हणजे हा दगड इतका हेवी आहे त्याच्यामध्ये हे बांधकाम केलंय. पूर्वीच्या लोकांची जादू बघा. तर हे आता शक्य नाही, पण हे त्या काळातलं आहे बांधकाम.
हे आता आम्ही इथून आलोय. इथून असं अजून वरती जायचं एवढं. त्या ब्रिज खाली आम्ही गाड्या लावल्या. तर आता यही नहीं, अभी और सुनिए. वरती जाते. तर आपण जवळच आलोय थोडा. आणि हा पूर्ण डोंगरामध्ये लेणी आहेत आणि हा सगळा पाण्याचा भाग आहे. पाणी असताना पण एवढी सगळी लेणी अजून पण सुस्थितीत आहेत. आणि हे खाली महाड शहर हे पूर्ण. आणि हा आमचा प्रमोद अजिबात दमला नाही. हा काय दम लागला नाही. कसा झाला प्रवास, कसा वाटला? मस्त एकदम. नेहमी करता का की आजच? नाही, हे रोजचं आहे. रोजचं आहे. शनिवार रविवार डेली आम्ही कुठे ना कुठे फिरायला जातो. तर ह्या 10 मिनिटाच्या वेळानंतर आपण इथं पोहोचलो फायनली. आणि पहिलीच गुंफा आपल्याला बघायला मिळते. ही पहिलीच गुंफा आहे. इथून स्टार्ट होतात त्या वरतीपर्यंत इथपर्यंत. हे पाण्याचा भाग आपण बघू शकतो. पूर्ण पाण्याचा भाग आहे. वरून पूर्ण पाणी येते आणि त्याच्यामध्ये ही लेणी अजून पण तशीच आहेत. हे बांधकाम बघा, हे पायऱ्यांचं. पाणी अतिशय थंड. कसं आहे पाणी? थंड. आणि ते तुम्हाला आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते बसण्यासाठी आसन व्यवस्था, त्यांना पिण्यासाठी पाणी, सगळी त्यांनी व्यवस्था केली होती. हे बघा, हे प्यायचं पाणी आहे. वर्षाचे 12 महिने असते पाणी. पातळातूनच येतं. आणि ध्यान धरण्यासाठी, बसण्यासाठी हे खोले आहेत, हे रूम आहेत. हे बघू शकता. दम लागला? हो. हे बघा, आता आम्ही इथून खालतून इथपर्यंत आलोय. आणि हा दरवाजा आहे जिथून मेन गुंफा चालू होतात. हे बघा, हे पाणी अतिशय स्वच्छ, पिण्यायोग्य आणि थंड पाणी. तुमच्या फ्रीजचं पाणी पण याच्या समोर काहीच नाही. हे बघा, हे बघू शकता. इथून पाणी एंट्री, हा गेट आहे. इथून आपण वरती जाणार आहोत मेन गुंफेच्या इथे. हे बघा, ध्यान धरण्यासाठी काही लोक बसले तिथे. आणि बघू शकता कुठून पाणी येत आहे. अशी छोटी छोटी कुंड ज्याच्यामध्ये थंड पाणी. हे बघा, खिडकी दरवाजे नंतर लावलेत. त्याआधी थोडे वेगळ्याच प्रकारचे टाकाचे दरवाजे होते. हे बघा, ह्या खिडक्या, ही जाळी जी आपण बघताय, हे दरवाजे हे नंतर लावले. सॉरी. सज्जन को क्या तकलीफ है भाई? तर मित्रांनो, आपण जी आता लेणी जी पाहिली, ते लेणीबद्दल जी तुम्हाला माहिती पाहिजे होती ती आमचे मार्गदर्शक जे आहेत समीर तांबे यांनी तुम्हाला दिली असेल. तर याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आणि लेणी कशी वाटली हे आम्हाला सांगा. तर आपल्याला इथे तर सगळ्या पोरांना दम लागलेला आहे. म्हणजे आपले आशिष भाऊ आता आपल्याला सोडा पाडायचं आहे. क्या बात है सर, क्या बात है सर. असं आहे काय? तर तुम्हाला लागेल रे आपली ट्रेक झालेली कशाबद्दल वाटते? अरे ह्यांना ट्रेक झाली आता आपली, कशी वाटली तुम्हाला? मस्त वाटली. 1 hour later. सज्जन को क्या तकलीफ है भाई?
अरे आपण स्वर्गात आलो. तो हा 20 minutes later. तिकडे जाऊन दाखव ना मला. नदीमध्ये आमच्या भवरे येतात. अरे नहीं सुधरेगा रे बाबा तू नहीं सुधरेगा. 1 hour later. हिरवाने दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. हिरवाने दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच लहरा भिर जा रे गीत गारे धुंद भारे. ओ हिरवाने दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने 5 minutes later. लिंबू